आदिवासी संघटना नाशिकमध्ये आपल्याला आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहेत आणि मुंबई नाशिक महामार्गावर आदिवासी संघटनांकडून रास्ता रोको आंदोलनाला या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे। खरं तर मुंबईमध्ये आज विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाच्या समोर आंदोलन होत आहे, तर दुसरीकडे नाशिकमध्ये देखील आदिवासी संघटना आक्रमक झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी मुंबई नाशिक महामार्ग आता या आदिवासी संघटनांनी रोखून धरलेला आहे, महामार्ग रोखलेला आहे। काय नेमकी मागणी आहे? कारण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्य सचिव विकासजी खारगे यांच्या अध्यक्षतेखाली जी धनगड आणि धनगर असल्याचा जी आर काढण्यासाठी समिती स्थापन केली ती तात्काळ बरखास्त करावी आणि आमचे पेसाचे मुलं काही मुंबईला बसलेत त्यांना न्याय मिळावा। पण हे सरकार धनगरांच्या बाजूचं आहे पण आदिवासीच्या बाजूचं नसल्याने ते वारंवार धनगर शिष्टमंडळाला वेळ देतात। आज आमचे राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष संविधानिक पद आहे त्यांना रस्त्यावर यायची पाळी आलेली। मी साक्षीला आहे, वर्षा बंगल्यावरती सह्याद्रीवरती आम्ही गेलो पण मुख्यमंत्री आम्हाला वेळ दिला नाही आणि धनगरांच्या शिष्टमंडळाला वेळ दिला जातो। त्याची मानसिकता नाही आदिवासींना भेटण्याची, त्यामुळे त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आज हा फक्त रास्ता रोकोच्या माध्यमातून या शासनाला इशारा आहे, मिंदे फसणूक अजितदादाला। जर या रास्ता रोको आंदोलनाची दखल घेतली नाही, राज्यभर रास्ता रोको आंदोलन चालू आहे, जर या रास्ता रोकोची दखल घेतली नाही, येणाऱ्या काळात जर जी आर काढला धनगड आणि धनगरचा तर आम्ही आदिवासी भागातून जाणारे रेल्वे मार्ग आहे